श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कमध्ये जी रिंग असते, आरी रिंग, त्याच्यामध्ये आपला जो ब्लाऊज पीस असतो तो अटॅच कसा करायचा, तो रिंगमध्ये फिक्स कसा करायचा, हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि रिंगमध्ये ब्लाऊज पीस सेट करण्याचे, अटॅच करण्याचे 2 मेथड आहेत. दोन्ही मेथड आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे, सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. ही आहे आरी रिंग, जी की 2 रिंग असतात. एक आपण खालच्या साईडला ठेवतो ब्लाऊजच्या, आणि जी दुसरी आहे ती आपल्याला ब्लाऊजच्या वरच्या साईडला ठेवायची असते. ही आहे वरच्या साईडची रिंग, आणि इथे आपल्याला कमी जास्त करण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला किती कमी जास्त हवं आहे त्यावेळेस तुम्ही करू शकता. आता इथे तुम्हाला या रिंगला तुम्हाला दिसत असेल की रिंग जी आहे ती शाईन देते. त्याचं रिझन हे आहे की मी याच्यावरती आपली जी ट्रान्सपरंट टेप असते, सेलो टेप, ती मी रिंगवरती लावून घेतलेली आहे. काही जण ह्याला कॉटनचा आपला कपडा असतो तो सुद्धा फॅब्रिक ग्लू लावून याला अटॅच करून घेतात रिंगभोवती. कारण ते का लावतात, तर आपण जो ब्लाऊज पीस घेतो तो खराब वगैरे होऊ नये रिंग लावल्यानंतर, त्यासाठी. इथे मास्किंग टेप आहे. काही मास्किंग टेपसुद्धा लावतात रिंगला. तुम्हाला हवं तर तुम्ही रिंगभोवती मास्किंग टेपसुद्धा लावू शकता. दोन्ही रिंगला मी इथे सेलो टेप लावून घेतलेली आहे. ही आहे ट्रान्सपरंट टेप, जी मी माझ्या आरी रिंगला लावून घेतलेली आहे. दोन्ही रिंगला मी ही सेलो टेप लावून घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या साईजमध्ये जी सेलो टेप मिळते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी माझ्या रिंगला सेलो टेप लावलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1-1 सेंटीमीटरचा कॉटनचा कपडा कट करून तो सुद्धा तुम्ही रिंगला लावू शकता. रिंगला कपडा किंवा सेलोटेप लावल्याने काय होतं, त्याचं रिझन काय आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा कस्टमरचं ब्लाऊज घेतो वर्क करण्यासाठी, किंवा आपला जर ब्लाऊज असेल, आपल्याला वर्क करायचं असेल आणि आपण जर ती रिंगला लावली, तर आपला जो कपडा आहे तो खराब होऊ नये यासाठी आपण रिंगला कॉटनचा कपडा किंवा सेलोटेप वगैरे लावून ते सिक्युअर करून घेतो. तर आता रिंगला ब्लाऊज पीस अटॅच कसा करायचा, फिक्स कसा करायचा, ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी आता इथे मी 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. इथे मी तुम्हाला डेमो दाखवते. त्यासाठी इथे मी 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. हा जो पहिला ब्लाऊज पीस आहे तो ग्रे आणि गोल्डन असा 2 शेडमध्ये आहे. 2 कलरमध्ये हा जो ब्लाऊज आहे तो ग्रे आणि गोल्डन असा शाईन देतो आहे, ज्याच्यावरती ऑलरेडी वर्क केलेलं आहे गोल्डन कलरचं. आणि त्याच्यानंतर इथे मी हा सॅटिनचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. सॅटिन कपडा आहे, जो की खूप सुंदर आहे, खूप छान शाईन देतो आहे, आणि कलरसुद्धा खूप छान डार्क ग्रीन असा आहे. आता आपल्याला याच्यावरती वर्क करायचं आहे. जर आपल्याला स्लीव्स काढायचे असतील तर आपले दोन्ही साईडला स्लीव्ज येतात, आणि जर आपल्याला बॅकनेकचं वर्क करायचं असेल तर बॅकनेक आपल्याला आपली जी मिडलची लाईन आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची असते. आता इथे खाली आपल्याला 1 सेंटीमीटर मार्जिनसाठी सोडून द्यायचं आहे, आणि त्याच्या पुढच्या लाईनपासून आपल्याला आपला जो बॅकनेक आहे त्याचं मार्किंग करण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता ही जी लाईन आहे त्याच्यावरती आपल्याला आपला जो सेकंडवाला आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही नॉर्मल कुठलाही कपडा अटॅच करण्यासाठी घेऊ शकता. इथे मी तुम्हाला डेमो दाखवते म्हणून मी इथे 2 ब्लाऊज पीस घेतलेले आहेत. आता दोन्ही ब्लाऊज पीस आपल्याला असे अटॅच करून घ्यायचे आहेत. अटॅच करण्यासाठी आपल्याला इथे थ्रेड हवा, त्याच्यानंतर निडल हवी आणि कैची हवी. आता थ्रेड इथे मी व्हाईट कलरचा घेतला आहे. थ्रेड कोणता वगैरे घ्यावा ह्याला काही कंपल्शन वगैरे नाही आहे. इथे मी व्हाईट कलरचा थ्रेड घेतलेला आहे, जो की आपण गोदरीला वगैरे वापरतो, गोदरी शिवण्यासाठी. तो थ्रेड मी इथे घेतलेला आहे, जो की जाड पण असतो आणि परफेक्ट असा सेट होतो. तर आता इथे जेवढा आपल्याला थ्रेड हवं तेवढं घ्यायचं आहे, आणि एक्स्ट्राचा जो थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर एंडला नॉट मारायची आहे, आणि इथे आपल्याला डबल थ्रेड घ्यायचा आहे. थ्रेड घेऊन झाल्यानंतर आता आपले हे जे दोन्ही ब्लाऊज आहेत ते आता आपण एकमेकांना अटॅच करून घेऊयात. इथे आता आपल्याला निडलने आपले जे दोन्ही ब्लाऊज पीस आहेत त्यांना टाके मारून घ्यायचे आहेत. आता इथे आपली पहिली निडल मी वरच्या साईडने काढून घेतली, आणि खाली आपण नॉट मारली होती. तिथे नॉट तशीच्या तशी राहिलेली आहे. तिथे आपल्याला अगेन नॉट मारण्याची गरज नाही आहे. पुढे अगेन आपल्याला
निडलने टाके मारत घ्यायचं आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की मी मोठे मोठे टाके मारलेले आहेत. छोटे छोटे टाके मारत राहिलात तर ते खूप टाईम जातो आणि मोठे टाके मारलेत तरीही तो छान पद्धतीने सिक्युअर होतो. सो इथे मी मोठे मोठे टाके मारून घेतलेले आहेत आणि टाके मारून झाल्यानंतर आपली जी फिनिशिंग लाईन आहे तिथे आपल्याला नॉर्मल हलक्या हाताने नॉट मारायची आहे. एकदम पण फिटिंग अशी नाही मारायची आहे, नॉर्मल अशी नॉट मारून घ्यायची आहे. तर इथे सुईने टाके मारून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपले दोन्ही ब्लाऊज पीस एकदम परफेक्टली एकमेकांना अटॅच झालेले आहेत. सो आता ह्याला आपण रिंगमध्ये सेट कसं करायचं ते पाहणार आहोत. सो इथे मी रिंग घेतलेली आहे आणि जी आपली खालची रिंग आहे ती ब्लाऊजच्या खालच्या साईडला मी ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला परफेक्ट मेजरमेंट वाईज त्या रिंगवरती सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या ब्लाऊजचं मार्किंग कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला रिंग परफेक्ट सेट करून घ्यायची आहे. सो इथे मी रिंग सेट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या वरच्या साईडची जी रिंग आहे तिला आपल्याला हवं तेवढं कमी करून घ्यायचं आहे. सो ती लूज करून झाल्यानंतर आपल्याला ती वरच्या साईडने रिंगवरती अटॅच करून घ्यायची आहे. सो इथे आता दुसऱ्या रिंगवरती मी अटॅच करून घेतलेली आहे आणि आपला ब्लाऊज पीससुद्धा ह्याच्यामध्ये परफेक्ट बसलेला आहे. सो बसल्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यावरती चुन्या दिसत आहेत. तर आता मी तुम्हाला इथे डेमो दाखवते, त्याच्यामुळे मी प्रेस वगैरे केलेलं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही वर्क करायला घेता आणि जेव्हा त्याच्यामध्ये अशा चुन्या असतात तेव्हा आधी आपल्याला तो ब्लाऊज पीस प्रेस करून घ्यायला लागतो आणि प्रेस केल्यानंतरच मग त्याच्यावरती वर्क करण्यासाठी घ्यायचं आहे. तर इथे आता रिंग फिटिंग करून झाल्यानंतर आपला जो ब्लाऊज आपण ह्याच्यामध्ये अटॅच केलेला आहे तो आपल्याला हलक्या हाताने ओढून घ्यायचा आहे सर्व साईडने. सो इथे मी सर्व साईडने हलक्या हाताने एकदम ओढून घेतलेलं आहे आणि आपली जी रिंग आहे ती फिटिंग करून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की मी ब्लाऊज ओढल्याने अजिबातच कुठे खराब वगैरे झालेलं नाही आहे किंवा अजिबातच धागे वगैरे निघालेले नाही आहेत. कारण जर तुम्ही एकदम जोरात वगैरे खेचलं तर मग तिथे थोडं फाटल्यासारखं सुद्धा होतं किंवा ते धागे असतात ते नॉर्मल वर खाली वगैरे होतात. सो त्यासाठी आपल्याला एकदम हलक्या हाताने खेचून घ्यायचं आहे परफेक्ट वेमध्ये. आता तुम्ही ते बघू शकता की आपला ब्लाऊज एकदम फिटिंग आणि परफेक्ट असा रिंगमध्ये सेट झालेला आहे. आणि आपण इथे सुईने टाके मारलेले आहेत, तिथेसुद्धा अजिबातच कुठे फाटलेलं वगैरे नाही आहे, होल वगैरे कुठेच पडलेला नाही आहे. एकदम परफेक्ट असा तो सेट झालेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता तर इथे रिंगवरती आपला ब्लाऊज परफेक्ट असा लावून झालेला आहे. सो आता इथे मी पक्कड घेतलेली आहे आणि इथे आपल्याला हवी तेवढी रिंग फिटिंग करून घ्यायची आहे. सो इथे मी पक्कडने मला हवी तेवढी रिंग फिटिंग करून घेतलेली आहे. सो फिटिंग करून झाल्यानंतर आता आपण ही स्टँडवरती लावून बघूयात. सो खूप सुंदर आणि मस्त असं आपलं ब्लाऊज ह्याच्यामध्ये सेट झालेलं आहे. सो आता इथे मी आरी स्टँड घेतलेला आहे आणि आरी स्टँडचा जो स्क्रूचा पार्ट असतो तो आपल्याला वरच्या साईडला ठेवायचा आहे आणि त्याच साईडला आपल्या रिंगची जी फिटिंग करण्याची जी स्क्रू आहे तो सुद्धा आपल्याला त्याच वेमध्ये ठेवून द्यायचा आहे. सो इथे आता मी स्टँडवरती रिंग अटॅच केलेली आहे. सो स्टँडवरती रिंग ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता की आत्ता आपला ब्लाऊज परफेक्ट तयार झालेला आहे आरी वर्क करण्यासाठी. सो आता खालचा जो एक्स्ट्राचा आपला ब्लाऊज पीस असतो, कपडा असतो, तो सुद्धा आपल्याला एकदम हलक्या हाताने त्याला फोल्ड करून आपला जो क्लिप असतो त्याने आपल्याला इथे तो सिक्युअर करून घ्यायचा आहे. तर इथे हा मी क्लिप घेतलेला आहे आणि त्याने इथे आता तो ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी सिक्युअर करून घेते क्लिपने. सो हा सिक्युअर करून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा ब्लाऊज पीस आपला रिंगमध्ये सेट झालेला आहे. सो आता इथे मी सिक्युअरसुद्धा करून घेतलेला आहे. तसंच आपली जी वरची साईड आहे, आपला जो ब्लाऊज आहे त्याचासुद्धा एक्स्ट्राचा जो पार्ट असतो तो खाली आपला लोलत असतो. सो तो सुद्धा आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण ब्लाऊज आरी वर्क करण्यासाठी घेतो तेव्हा पहिले खाली काहीतरी हंतरायचं आणि त्याच्यावरतीच स्टँड ठेवून मग ब्लाऊज आपण वर्क करण्यासाठी घ्यायचा आहे. सो इथे तुम्ही बघू शकता इथे आपण सुईने टाके वगैरे मारलेले आहेत, ते सुद्धा एकदम परफेक्ट बसलेले आहेत. सो आता वर्क झाल्यानंतर आपण जे टाके मारलेले आहेत ते कसे रिमूव्ह करायचे ते आता मी तुम्हाला सांगते. सो पहिले आता मी
रिंगमधून आपला ब्लाऊज काढून घेते. आपले 4 बोट बाहेरची रिंग आहे तिथे आणि आपलं अंगठा आहे तो आतली रिंग आहे त्याच्यावरती प्रेस करून अलगद आपल्याला ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे. सो इथे मी ब्लाऊज पीस रिंगमधून काढून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरती आपण सुईने टाके मारलेले आहेत. ते टाके रिमूव्ह कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे तुमचं वर्क करून झाल्यानंतर ते टाके रिमूव्ह कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आपण नॉट मारून घेतलेली आहे. आपली जिथे एंड नॉट होती तिथे आपण मारून घेतलेली आहे. ती आधी आपल्याला सुई निडलने कट करून घ्यायचं आहे. सो जिथे मी नॉट मारली होती तिथला धागा मी आधी कट करून घेतलेला आहे. सो तो धागा कट करून झाल्यानंतर बाकीचा जो धागा आहे तो आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जर पुन्हा वर्क करायचं असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता, रियूज करू शकता ह्यासाठी. सो थ्रेड काढून झाल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता आपले जे ब्लाऊज पीस आहेत ते सेपरेट झालेले आहेत आणि अजिबातच ब्लाऊज कुठेही डॅमेज वगैरे झालेला नाही आहे, खराब झालेला नाही आहे किंवा निडलने आपण टाके मारल्याने तिथे होल वगैरे सुद्धा पडलेला नाही आहे. सो एकदम परफेक्ट वेमध्ये तो फिट झाला होता. सो ती होती आपली फर्स्ट मेथड. सो आता मी तुम्हाला इथे सेकंड मेथड दाखवते. सो त्यासाठी आधी इथे मी रिंग घेतलेली आहे आणि आता इथे मी दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे जो की डार्क रेड असा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोल्डन असं शाईन देत आहे. 2 कलरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी वर्क केलेला आहे, एम्ब्रॉयडरी वर्क. सो आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला ब्लाऊज पीस आहे तो आधी मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हा आहे आपला ब्लाऊज जो की रेड अँड गोल्डन शेडमध्ये आहे. सो आता याच्यावरती जर आपल्याला स्लीव्ज वर्क करायचा असेल तर दोन्ही साईडला 2 स्लीव्ज आपले इथे परफेक्ट बसतात. सो आता इथे तुम्हाला दिसत असेल की ब्लाऊज पीसवरती चुन्या वगैरे पडलेल्या आहेत. सो वर्क करण्याआधी आपल्याला तो प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावरती परफेक्ट असं वर्क करू शकतो. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्लीव्सचं जेवढं मार्किंग असेल तेवढं आपल्याला रिंगमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. स्लीव्ज वर्क करताना सुद्धा खालच्या साईडने आधी आपल्याला 1 सेंटीमीटर मार्जिनसाठी सोडून द्यायचं आहे आणि आपला जो स्लीव्ज असतो तो दोन्ही एका साईडला येतात. सो इथे आता मी एका साईडला जेवढं आपलं स्लीव्सचं मार्किंग येईल त्यावाईज मी इथे रिंगमध्ये ब्लाऊज पीस सेट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपली दुसरी रिंग आहे ती लूज करून ती वरच्या साईडने त्याच्यावरती अटॅच करून घेतलेली आहे. सो दोन्ही रिंग मी एकमेकांना अटॅच करून घेतलेल्या आहेत. ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट फिट झालेला आहे. सो आपली जी रिंग आहे ती आपण नॉर्मल फिटिंग करून घेऊयात. तर रिंग फिटिंग करून झाल्यानंतर आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपण हलक्या हाताने स्ट्रेच करून घेऊयात सर्व साईडने, म्हणजे 3 साईडने. जी आपली स्लीव्सची खालची एम्प्टी लाईन आहे तिथून आपल्याला खेचायचं नाही आहे. आपल्या ज्या 3 लाईन आहे 2 बाजूच्या आणि वरची लाईन, सो त्या 3 लाईनमध्ये आपल्याला ती फिटिंग करून घ्यायची आहे, स्ट्रेच करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस. स्ट्रेच करून झाल्यानंतर तो जो ब्लाऊज पीस आहे ती जी रिंग आहे ती आपल्याला आरी स्टँडवरती ठेवून द्यायची आहे. सो इथे आता मी आरी स्टँडवरती आपली जी रिंग आहे ब्लाऊजची ती ठेवून दिलेली आहे. सो आता इथे आपल्याला वर्क करताना कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. सो इथे सुद्धा आपल्याला थ्रेड, निडल आणि कैची लागणार आहे. तर इथे सुद्धा मी डबल थ्रेडमध्ये थ्रेड घेतलेला आहे निडलमध्ये. इथे सुद्धा डबल थ्रेड घ्यायचा आहे आणि एंडला नॉट मारायची आहे. सो आता इथे मी जसं तुम्हाला दाखवते सेम तसंच करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला थ्रेडने टाके मारून घ्यायचे आहेत. पहिला टाका आपल्याला ब्लाऊजला मारायचा आहे आणि मग तो आपल्याला आपली जी रिंग आहे स्टँडवरती तिथून आपल्याला तो फिरवून पुन्हा ब्लाऊजमध्ये आपल्याला तो निडल लोड करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला ती रिंग भोवती फिरून पुन्हा ब्लाऊजमध्ये लोड करून असं आपल्याला टाके मारत जायचं आहे. सो इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की आपल्याला नॉर्मल ते स्ट्रेच करून जो आपला थ्रेड आहे तो ओढून घ्यायचा आहे आणि अगेन आपल्याला तो रिंगवरती फिरून पुन्हा ब्लाऊजमध्ये टोचून पुन्हा सेम प्रोसेस करायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता की आपले टाके मारून झालेले आहेत आणि आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम फिटिंग बसलेला आहे आणि आपले इथे जे आपण टाके मारून घेतलेले आहेत ते सुद्धा परफेक्ट बसलेले आहेत आणि आपण टाके ओढल्याने ब्लाऊजसुद्धा अजिबातच कुठे
डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे किंवा कुठेच त्याला होल वगैरे पडलेलं नाही आहे. एकदम सिक्युअरली आपण ते सिक्युअर करून घेतलेलं आहे, एकदम केअरफुली सिक्युअर करून घेतलेलं आहे. सो आता हे जे टाके आहे तुमचं वर्क करून झाल्यानंतर हे जे टाके आहेत ते रिमूव्ह कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. सो आधी आपली जी नॉट असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. ती नॉट कट करून झाल्यानंतर हलक्या हाताने आपला जो हा थ्रेड आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथे कैचीने मी आधी नॉटची जी साईड होती ती कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने इथे मी आपला जो थ्रेड आहे तो मी काढून घेते. इथे सुद्धा आपल्याला किती हवा आहे, थ्रेड किती लागणार आहे त्या अंदाजाने आपल्याला इथे थ्रेड कट करून घ्यायचा आहे. सो इथे आता पूर्ण जो थ्रेड आहे तो मी काढून घेतलेला आहे. तर इथे ब्लाऊज पीस आणि रिंगमधून पूर्ण जो आपला थ्रेड आहे तो रिमूव्ह करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ब्लाऊज पीस कुठेही डॅमेज वगैरे झालेला नाही आहे, कुठेही फाटलेला वगैरे नाही आहे. परफेक्ट असा आपला इथे ब्लाऊज जसा होता तसाच्या तसाच आहे. तर इथे मी 2 मेथडमध्ये तुम्हाला आरी रिंगला ब्लाऊज अटॅच कसा करायचा, ब्लाऊज पीस अटॅच कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पूर्ण इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. सो इथे अगेन मी तुम्हाला रिंगमधून ब्लाऊज कसं काढायचं ते दाखवते आहे. सो खूप सोप्या पद्धतीने तुम्ही रिंगमधून तुमचा ब्लाऊज इझिली बाहेर काढू शकता. म्हणजे रिंग लूज करा मग त्यातून ब्लाऊज काढा, त्यापेक्षा तुम्ही ही मेथड यूज केली डिरेक्ट ब्लाऊज काढण्याची रिंगमधून थोडं नॉर्मल हलक्या हाताने प्रेस करायचे. दोन्ही रिंग ज्या आहेत त्या वरच्या आणि खालच्या साईडने नॉर्मल प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे त्यातून आपला ब्लाऊज पीस आहे तो इझिली रिमूव्ह होऊन जातो. सो इथे रिंगला ब्लाऊज अटॅच कसा करायचा, ब्लाऊज पीस अटॅच कसा करायचा हे मी तुम्हाला खूप सोप्या सिंपल पद्धतीने आणि पूर्ण माहिती देऊन सांगितलेलं आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी अशाच हेल्पफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.